Good evening, student. In this video, we will try to learn about the anatomy and histology of liver. या लेक्चरमध्ये आपण लिव्हरची ॲनाटॉमी आणि हिस्टॉलॉजी दोनही बद्दल माहिती घेऊ. सी, लिव्हर इज द मेन एक्झोक्राइन ग्लँड, द लार्जेस्ट एक्झोक्राइन ग्लँड ऑफ द बॉडी, विच इज सिच्युएटेड इन द राईट साइड ऑफ ॲब्डॉमिनल कॅव्हिटी, जस्ट बिलो द डोम ऑफ राईट डायफ्राम. आपला राईट डायफ्रामचा जो डोम आहे इथे, याच्या जस्ट खाली ॲब्डॉमिनल कॅव्हिटीमध्ये, पेरिटोनियल कॅव्हिटीमध्ये लिव्हर सिच्युएटेड आहे. आणि लिव्हर ही आपल्या बॉडीतली सगळ्यात मोठी एक्झोक्राइन ग्लँड आहे. सो देर आर सो मेनी MCQs विच कम्स ऑन द लिव्हर, इट्स स्ट्रक्चर अँड इट्स फंक्शन. तर ते सगळे आपल्याला याच व्हिडिओ लेक्चरमध्ये बघायचे आहेत. सो लेट स्टार्ट विथ अवर लेक्चर. If you see the liver, then we have already said कि liver is the largest exocrine gland of body. हा पहिला MCQ जो liver वर येते की liver is the largest exocrine gland of the body, which is situated in abdominal cavity on right side, just below the right dome of डायफ्राम. आपला जो राईट डायफ्राम आहे त्याच्या जस्ट खाली लिव्हर हे सिच्युएटेड आहे. लिव्हर एक सॉलिड ऑर्गन आहे ज्याचा कलर ब्राउनिश रेड आहे आणि ते आपल्या बॉडीमध्ये मेनली बाईल सिक्रिशनचं काम करतं. जर आपण लिव्हरचा आकार पाहिला तर लिव्हर हे रफली एक ट्रायंग्युलर आकाराचं ऑर्गन दिसतं जे राईट डोम ऑफ डायफ्रामच्या जस्ट खाली आहे. सो दिस इज अ राईट डोम ऑफ डायफ्राम. आणि इकडच्या साईडचा असेल लेफ्ट डोम ऑफ डायफ्राम. तर लेफ्ट डोम ऑफ डायफ्रामच्या इकडे इथे इसोफॅगस असेल जे येऊन आपल्या स्टमकमध्ये ओपन होईल. सो लेफ्ट डोमच्या खाली आहे आपलं स्टमक आणि राईट डोमच्या खाली आहे आपलं लिव्हर. लिव्हर हे डोम ऑफ डायफ्रामला कनेक्टेड असेल बाय अ फोल्ड ऑफ पेरिटोनियम. दिस फोल्ड ऑफ पेरिटोनियम इज कॉल्ड ॲज फॅल्सिफार्म लिगामेंट. हा एक MCQ येते की लिव्हर जे आहे ते डायफ्रामला कशाच्या मदतीने कनेक्टेड असते, तर ते फाल्सिफ्राम लिगामेंटच्या कनेक्टेड असते. आणि या फाल्सिफ्राम लिगामेंटमुळे लिव्हरचे दोन तुकडे पडतात. हा इकडचा जो तुकडा दिसतोय त्याला आपण म्हणतो राईट लोब ऑफ लिव्हर आणि हा इकडचा जो तुकडा आहे त्याला आपण म्हणतो लेफ्ट लोब ऑफ लिव्हर. सो दिस इज द राईट लोब and this is the left lobe separated by a falciparum ligament. याच्या व्यतिरिक्त राईट लोबचे अजून दोन तुकडे पडतात. एक आहे क्वाड्रेट लोब आणि दुसरा आहे कॉडेट लोब. सो असे इन टोटल लिव्हरचे आपण 4 लोब्स मानू शकतो. राईट लोब, लेफ्ट लोब आणि राईटचे दोन कॉडेट आणि क्वाड्रेट. क्लिअर? तर असे इन टोटल लिव्हरचे 4 लोब्स पडतात. पूर्णच्या पूर्ण लिव्हरवर एक पेरिटोनियमची फोल्ड असते जी कॅप्सूल सारखी लिव्हरला कव्हर करून घेते. आणि ही जी कॅप्सूल आहे जी लिव्हरला पूर्ण साईडनी कव्हर करेल. This capsule is called as Gleason's capsule. So Gleason's capsule will cover the liver from all the side. Okay.
इन रिलेशन टू राईट लोबच्या रिलेशनमध्ये आपल्याला इथे खालच्या साईडनी एक सिस्टिक स्ट्रक्चर दिसेल अँड धिस सिस्टिक स्ट्रक्चर इज कॉल्ड ॲज गॉल ब्लॅडर. So this is our gallbladder which is in the relation with the right lobe. Now this Gleason capsule will go inside the parenchyma of liver. ही जी Gleason capsule असते ही लिव्हरच्या पॅरेनकायमाच्या आतमध्ये जाईल and it will divide the parenchyma of liver into its functional units which are called as hepatic lobules. या Gleason's capsule आतमध्ये गेल्यामुळे या लिव्हरचे जे काही फर्दर डिव्हिजन्स होतील या फर्दर डिव्हिजन्सला आपण म्हणतो हिपॅटिक लोब्युल्स. सो दीज आर द फंक्शनल युनिट ऑफ लिव्हर आर हिपॅटिक लोब्युल्स. These are lobes, these are lobules. Each hepatic lobule is a polyhedral structure. It is hexagonal in shape. So जे hepatic lobule असेल, एक typical hepatic lobule हे hexagonal shapeचं असेल. which is surrounded by a Gleason's capsule. या प्रत्येक हिपॅटिक लोब्यूलवर पण सेपरेट Gleason's कॅप्सूल असेल and this hepatic lobule consists of a centrally placed vein. This central vein is actually a venule of a central hepatic vein, which actually drains the deoxygenated blood from liver. आणि या सेंट्रल वेन्यूल्सच्या सोबत लिव्हरचे जे सेल्स असतील विच आर कॉल्ड ॲज हिपॅटोसाइट्स, दे विल अरेंज लाईक अ कॉर्ड. प्रत्येक वेनच्या ठिकाणी आपल्याला कॉर्ड लाईक स्ट्रक्चर दिसतील आणि या कॉर्ड लाईक स्ट्रक्चरवर आपल्याला असे सेल्स इथे अरेंज झालेले दिसतील. दीज सेल्स आर कॉल्ड ॲज हिपॅटोसाइट्स. हे आहेत लिव्हरचे सेल्स हिपॅटोसाइट, जे कॉर्नरपासून ते सेंट्रल वेनपर्यंत एका कॉर्ड लाईक फॅशनमध्ये अरेंज झालेले आहेत. सो द हिपॅटोसाइट्स आर अरेंज इन अ कॉर्ड लाईक फॅशन from periphery up to the central vein. So we can draw so many like this. इकडच्या साइडनी पण असतील. So these are all the cord like structure which will have the hepatocytes. Clear? आणि ही जी मधातली जागा दिसते आहे, now they are called as hepatic sinuses. क्लिअर? प्रत्येक कॉर्नरच्या ठिकाणी आपल्याला एक हिपॅटिक आर्टरीची आर्टेरिओल दिसेल, एक आपल्याला पोर्टल वेनची ट्रिब्युटरी दिसेल. लेट्स से फॉर एक्झाम्पल की दिस इज अ ट्रिब्युटरी और अ ब्रांच ऑफ हिपॅटिक आर्टरी. ओके, देन वी कॅन विज्युअलाइज ॲट ईच कॉर्नर एक ट्रिब्युटरी आपल्याला पोर्टल वेनची दिसेल प्रत्येक कॉर्नरला, आणि एक आपल्याला दिसेल बाईल ड्रेन करणारं बाईल डक्ट्यूल. असं आपल्याला प्रत्येक कॉर्नरला 3 स्ट्रक्चर्स दिसतील. हे तीनही स्ट्रक्चर जे आहेत टुगेदर दे आर कॉल्ड ॲज पोर्टल ट्रायड. सो या 3 स्ट्रक्चरला मिळून आपण म्हणतो पोर्टल ट्रायड. या पोर्टल ट्रायडमध्ये काय काय? सो दिस इज अ बाईल डक्ट्यूल,
this is branch of hepatic artery, and this is a branch of portal vein. हे सगळेजण आपलं ब्लड इथे पोअर करतील. हिपॅटिक आर्टरी जी असेल ती ऑक्सिजनेटेड ब्लडचा सप्लाय देईल लिव्हरला, आणि पोर्टल वेन जी असेल ती डीऑक्सिजनेटेड ब्लडचा सप्लाय देईल लिव्हरला. सो लिव्हर इज अ ऑर्गन विच इज हॅव्हिंग अ ड्युएल ब्लड सप्लाय. याच्यावर पण NCERT खूप साऱ्या वेळा क्वेश्चन विचारते की ड्युएल ब्लड सप्लाय असणारे ऑर्गन्स कोणते कोणते आहेत आपल्या बॉडीत. तर दीज आर द मेन 2 ऑर्गन्स विच आर लिव्हर अँड प्लासेंटा. प्लस लंग्स पण आहे त्याच्यामध्ये. लंग्सला पण ड्युएल ब्लड सप्लाय आहे, लिव्हरला ड्युएल ब्लड सप्लाय आहे, आणि प्लासेंटाला आपल्या बॉडीमध्ये ड्युएल ब्लड सप्लाय. ड्युएल ब्लड सप्लाय म्हणजे त्यांना दोनही ब्लडचा सप्लाय भेटतो. ऑक्सिजनेटेड ब्लडचा सप्लाय भेटतो आणि डीऑक्सिजनेटेड ब्लडचा सप्लाय भेटतो. तर लिव्हरला ऑक्सिजनेटेड ब्लडचा सप्लाय कोण देते? हिपॅटिक आर्टरी. आणि लिव्हरला डीऑक्सिजनेटेड ब्लडचा सप्लाय कोण देते? पोर्टल वेन. सो लिव्हर इज हॅव्हिंग ड्युएल ब्लड सप्लाय. ड्युएल ब्लड सप्लाय असलेले ऑर्गन कोणते कोणते आहेत? तर आपल्याकडे आहेत लिव्हर, लंग्स अँड प्लासेंटा. या ऑर्गनला दोनही प्रकारचा ब्लड सप्लाय. याच्यामध्ये जर लिव्हरला पाहिलं तर लिव्हरला ऑक्सिजनेटेड ब्लड सप्लाय कोण देईल? हिपॅटिक आर्टरी. आणि डीऑक्सिजनेटेड ब्लडचा सप्लाय कोण देईल? तर पोर्टल वेन. याच्याबद्दल आपल्याला नंतरही परत बोलायचं आहे. व्हेन वी लर्न अबाउट द हिपॅटोपोर्टल सर्क्युलेशन आपण पाहू की बा पोर्टल वेन कशी बनते आणि मग पोर्टल वेन आपलं सगळं रक्त कुठनं लिव्हरपर्यंत आणते. लिव्हरच्या स्ट्रक्चरमध्ये आपल्याला इथे इतकं लक्षात ठेवायचं आहे की पूर्ण लिव्हरवर एक कॅप्सूल आहे विच इज कॉल्ड ॲज ग्लिसन्स कॅप्सूल. ग्लिसन कॅप्सूलच्या ज्या ट्रॅबेक्युलाज आहेत म्हणजे जे सेप्टाज आहेत ते आतमध्ये जातील पॅरेनकायमाच्या आणि लिव्हरच्या आर्किटेक्चरला त्याच्या फंक्शनल युनिटमध्ये डिवाइड करतील. द फंक्शनल युनिट ऑफ लिव्हर is called as hepatic lobules. Each lobule is a hexagonal shaped structure ज्याच्यावर परत ग्लिसन्स कॅप्सूल असेल आणि त्या ग्लिसन कॅप्सूलमुळे जे प्रत्येक कॉर्नर आहे त्याच्या आतमध्ये आपल्याला पोर्टल ट्रायड पाहायला भेटेल. प्रत्येक पोर्टल ट्रायड कशाने बनलेला आहे? तर ट्रायड म्हणजे 3 स्ट्रक्चर असतील. मध्ये एक असेल बाईल डक्ट्यूल, एक असेल हिपॅटिक आर्टरीची ट्रिब्युटरी आणि एक असेल पोर्टल वेनची ट्रिब्युटरी. आता पोर्टल वेननी आणलेलं सगळं रक्त इथनं जाईल आणि या सेंट्रल वेनमध्ये कनेक्ट होईल आणि ही सेंट्रल वेन हे रक्त घेऊन सगळ्या सेंट्रल वेन एकत्र येतील आणि ह्या सगळ्या सेंट्रल वेन लिव्हरमधून हे रक्त बाहेर काढतील. सो इकडनं लेफ्ट साईडनी रक्त बाहेर येईल, इकडनं राईट साईडनी रक्त जे डीऑक्सिजनेटेड ब्लड आहे आणि ही जी ब्लड्स आहे हे ब्लड कलेक्ट करणारी वेसल इज अ हिपॅटिक वेन. सो लिव्हरमधून रक्त बाहेर कोण घेऊन जाईल? हिपॅटिक वेन. लिव्हरला रक्त आणून कोण देईल? तर 2 गोष्टी असतील ज्या लिव्हरला रक्त आणून देतील. एक असेल हा आपला ॲवोर्टा आणि ॲवोर्टामधून इथेहून रक्त आणून देणारं ह्या धिस पर्टिक्युलर इज द हिपॅटिक आर्टरी विच सप्लायज द ऑक्सिजनेटेड ब्लड. आणि प्लस लिव्हरला डीऑक्सिजनेटेड ब्लडचा सप्लाय असेल. हा डीऑक्सिजनेटेड ब्लडचा सप्लाय कोण करेल? सो दिस इज पोर्टल vein. So these 2 vessels will supply the liver and this vessel will drain the liver. Clear for this thing? Okay. Now ह्या ज्या मधातल्या सायनोसायडल स्पेसेस आहेत लिव्हरमधल्या या सायनोसायडल स्पेसेसमध्ये तुम्हाला इथे काही फॅगोसायटिक सेल्स पाहायला भेटतील.
These are very important cells. They are the protective cells. These cells are called as Kupffer cells. Clear? So these cells are called as Kupffer cells. Kupffer cells are the main phagocytic cells of liver which will protect the liver from any type of infection. त्याच्यानंतर आपल्याला लिव्हरचं जे मेन काम आहे ते आपण म्हटलं की लिव्हर द मेन फंक्शन ऑफ लिव्हर इज टू सिक्रेट बाईल. तर बाईल कोण सिक्रेट करेल? तर हे जे हिपॅटोसाइट्स आहेत, दीज हिपॅटोसाइट्स विल सिक्रेट बाईल. आणि हे सगळं बाईल यांच्यामधल्या ज्या स्पेसेस असतील त्या स्पेसेसनी इकडून परत ड्रेन होत अल्टिमेटली कशामध्ये पोहोचून जाईल? या बाईल डक्ट्यूलमध्ये पोहोचतील. मग हे सगळे डक्ट्यूल एक सोबत येईल आणि सगळे डक्ट्यूल एक सोबत आल्यानंतर लिव्हरमध्ये लेट्स से फॉर एक्झाम्पल की दिस इज अवर लिव्हर आणि हे सगळे डक्ट्यूल या साईडचे एकत्र येतील आणि इथे राईट साईडचा एक बाईल डक्ट बनेल. सिमिलरली लेफ्ट साईडचे सगळे डक्ट्यूल एकत्र येतील आणि एक लेफ्ट साईडचा डक्ट बनेल. हे दोनही डक्ट एकमेकांशी जॉईन होतील आणि आता इथे कॉमन डक्ट बनेल. सो धिस पर्टिक्युलर डक्ट इज कॉल्ड ॲज राईट बाईल डक्ट. याला आपण म्हणतो लेफ्ट बाईल डक्ट आणि हा झाला कॉमन हिपॅटिक डक्ट. ओके. आणि या कॉमन हिपॅटिक डक्टच्या माध्यमातून लिव्हर बाईल सिक्रीट करेल. सी सिक्रीशन ऑफ बाईल इज अ फंक्शन ऑफ लिव्हर. गॉल ब्लॅडरचं फंक्शन आहे बाईल रिलीज करणं, सिक्रीशन करणं नाही. गॉल ब्लॅडरचं काम आहे बाईलला कॉन्सन्ट्रेट करणं आणि रिलीज करणं. So this is all about the anatomy and histology of liver. Now in the next lecture we will try to learn about the connection between liver, pancreas and intestine. Thank you.